समाज आणि ज्येष्ठ नागरिक जनता या तिन्ही संस्थांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. खरं तर पत्रकार म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो आणि आम्ही लोकशाहीचे चौथा स्तंभ अतिशय जीवावर उदार होऊन काम करत असतो. म्हणजे आम्ही पत्रकार म्हणून आम्ही कोणत्याही पक्षाची बाजू घेत नाही किंवा कोणत्याही राजकीय पक्षाची बाजू घेत नाही. आम्ही बाजू घेतो ती सत्याची, म्हणजे समाजातल्या जे सत्य आहे ते आम्ही आमच्या वृत्तपत्र माध्यमावर असू दे, इलेक्ट्रॉनिक माध्यम असू दे, बरोबर, किंवा आजकाल वेब पोर्टल आहे, त्या माध्यमातून आम्ही लोकांसमोर मांडत असतो. आलो आहोत याच्यासाठी अनेक आमच्या पत्रकारांनी प्राण गमावलेले आहेत. मी मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचा आपण सदस्य आहे. गेली 25 वर्ष आम्ही मंत्रालयात वार्तांकन करतो आणि आम्हाला अशी अनेक आमिषं येतात, पण मी स्वतः कधी आमिषाला बळी पडलेलो नाही. कारण आमचा थेट संबंध मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि या सर्वांशी येत असतो, बरोबर. तर ते हेच सगळ्या पत्रकारांचं कर्तव्य असतं. जसं म्हणतात रोजा माझी काळे गोरे, तसे सगळ्या समाजातल्या सगळ्या समाज गटामध्ये सगळ्या प्रकारचे लोक असतात, त्यामध्ये पत्रकार सुद्धा आलेले आहेत. परंतु मला आजच्या दिवशी हे सांगावंसं वाटतं की प्रत्येक पत्रकाराने पत्रकारिता हा आपला धर्म मानून काम केलं पाहिजे, जेणेकरून आपण लोकांसाठी काम करतो. पैसा हा काय येतो जातो, पण माणुसकी टिकली पाहिजे आणि या समाज टिकला पाहिजे, असं माझं मत आहे. त्यामुळे आज तुम्ही सगळ्यांनी आम्हाला जिथे बोलवलं त्याबद्दल मी पुन्हा एकदा सगळ्यांचा आभार मानतो आणि या सर्व वरिष्ठ नागरिक आणि इतर सगळे जमलेले आहेत त्यांना मी धन्यवाद देतो. धन्यवाद.